येवल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. गोव्यातील अवैध दारूचा साठा पकडला. विंचूर चौफुलीवर सापळा लावून 6 चाकी ट्रकसह दोघांना अटक. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने अवैध दारू वाहतुकीविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 1,47,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात बंदी असलेल्या विदेशी मद्याची मोठी खेप नाशिक जिल्ह्यातून नंदुरबारकडे जात असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे 12 मे 2026 रोजी येवला शहरातील विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर सापळा लावण्यात आला. या कारवाईत MH50 N3553 क्रमांकाचा एक टाटा अल्ट्रा ट्रक अडवण्यात आला. तपासणी केली असता त्यात रॉयल ब्लू माल्ट विस्कीच्या तब्बल 57,600 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. बाजारभाव प्रमाणे किंमत साधारण 1,72,72,000 रुपये. या प्रकरणी रवी मधुकर आवळे वय 27 वर्ष, अक्षय राजेंद्र साबळे वय 30 वर्ष. या कारवाईत दारूच्या साठ्यासह 20 लाख रुपयांचा ट्रक आणि 3 मोबाईल संच असा एकूण 1,47,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. श्री राजेंद्र देशमुख आणि सह आयुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय उपायुक्त श्रीमती वर्षा उषा वर्मा, अधीक्षक श्री संतोष झगडे, उपाधीक्षक श्री अमृत तांबारे आणि निरीक्षक श्री शैलेंद्र मराठे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण राधाकृष्ण मंडलिक करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.